नमस्कार शेतकरी बांधवांनो, ॲग्रिकल्चर अँड हवामान या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। वादळी पावसासंबंधीची अत्यंत महत्त्वाची अपडेट मित्रांनो, दिनांक 21 एप्रिल ते 25 एप्रिल दरम्यान महाराष्ट्रासह इतर 3-4 राज्यात पुन्हा वादळी पावसाची दाट शक्यता निर्माण झाली आहे। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, अरबी समुद्र आणि बंगालच्या समुद्रात एक वाऱ्याची चक्राकार स्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून दिनांक 21 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, ताडोबा या भागात वादळी पावसाची दाट शक्यता आहे। तसेच लातूर, औसा, तुळजापूर आणि गोव्याच्या काही भागातसुद्धा हा पाऊस राहणार आहे। तसेच महाराष्ट्र शेजारी राज्यातील हैदराबाद, वारंगल, बिदर, कलबुर्गी, रामागुंडम, जगदलपूर, रायगडा, ब्रह्मपूर, विशाखापट्टणम तसेच भुवनेश्वर या भागातसुद्धा वादळी पाऊस तसेच काही भागात गारपीट होण्याची दाट शक्यता आहे। मित्रांनो, दिनांक 22 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर, नांदेड, तुळजापूर, पेठ, लातूर, कैज, उमरखेड, किनवट, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, उमरेड या भागात वादळी पावसाची दाट शक्यता आहे। तसेच इतर राज्यातील हैदराबाद, वारंगल या भागात तसेच ओडिशा राज्यातील बहुतांश भागात वादळी पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे। मित्रांनो, दिनांक 23 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील जत, सोलापूर, लातूर, नांदेड, उदगीर या भागात वादळी पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे। 1-2 ठिकाणी गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे। तसेच चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, भंडारा या भागातसुद्धा वादळी पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे। तसेच इतर राज्यातील रामागुंडम, विजापूर, जगदलपूर, रायगडा, जामखंडी, विजयपुरा, ब्रह्मपूर, जबलपूर, कोरबा, रूरकेला, भुवनेश्वर, विशाखापट्टणम या भागात वादळी पाऊस राहणार आहे। मित्रांनो, दिनांक 24 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील सोलापूर, लातूर, नांदेड, चंद्रपूर, वर्धा, पुलगाव, अमरावती, यवतमाळ, नेर, उमरेड या भागात वादळी पाऊस राहणार आहे। तसेच नागपूर, भंडारा, गोंदिया या भागातसुद्धा वादळी पावसाची दाट शक्यता आहे। तसेच इतर राज्यातील छिंदवाडा, नयनपूर, रायपूर, जगदलपूर, बालानगर, भुवनेश्वर, रायगडा, कामाख्यानगर या भागात वादळी पावसाची दाट शक्यता आहे। मित्रांनो, दिनांक 25 एप्रिल रोजी ओडिशामधील समुद्र किनाऱ्यालगतच्या काही भागातच हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस राहणार आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा। तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर अँड हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद शेतकरी बांधवांनो।